चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम। शांताबाई 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 अगं शांताबाई। अरे नमस्कार 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 मंडळी। बाबा 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 एवढी मंडळी जमले होय। बरं थांबा थांबा थांबा, डान्स जमत नाही आता, वय झाले ना। बरं मी कुठं होतो? नमस्कार मंडळी, म्या हाय पांडू। पांडू म्हणजे तुमच्या सगळ्यांचा लाडका पांडुरंग सदाशिव कानोळे। यो जो दवाखाना दिसतोय का नाही, या दवाखान्याचं सगळं काम म्याच बघतोय बघा। माझ्याशिवाय का नाही इथलं पाणवी हरत नाही बरं का, पाणवी। नाहीतर असतात हो काय काय लोक बिनपगारी फुल अधिकारी। आयो पांड्या, तू इतकं ते बी एवढं लवकर? आज दिवस पश्चिमेला उगवला वाटतं का? आज ती शांती भेटली ना वाटतं? अरे तुला काय करायचं रे शांतीचं माझं? अरे मला नाही करायचं तर कोणाला करायचं बे? तुला सांगून ठेवतो बर का, शांती माझ्या मध्ये यायचं नाही। शांती फक्त माझी आहे, माझी। आता शांती कोणाची आहे हे मला तर माहित नाही बघ, आणि शांती तिकडे कोणाची शांती भंग करत असेल ते तू बघून घे। अरे लगा 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 लगा, अरे लगा 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 लगा, काय बोलतो तू? जीवाला काय हाडबीड आहे का नाही? अरे तुला माहित आहे का, शांतीन मी 2 वर्ष झाले एकत्र आहे, 2 वर्ष। आणि तुला काय सांगायचं, काल मी कॉफी प्यायला गेलतो। हा गेला असतील, आणि कॉफीचे पैसे पण तिनेच भरले असतील। अरे मग काय बिघडलं मंडळी? मुलीनं पैसे दिलं तर काय बिघडलं का? अहो तेच म्हणतोय, काय बिघडलं? आणि आता डॉक्टर माझा पगार करतील ना, तेव्हा मी आम्ही जाईल की तिला घेऊन जेवायला। हा बरोबर, ते जाऊ दे। मला सांग, डॉक्टरांनी यायला आज उशीर का झाला ते? अरे काय सांगायचं, आपलं डॉक्टर एवढं मोठं पायकॅट्रिस्ट आहे। चौथी नापास पायकॅट्रिस्ट नसतं बे, ते सायकॅट्रिस्ट असतं। अरे व्हय र, तेच तेच, एवढं मोठं तू म्हणतोस ते आहेत, पण त्यांना कधी वेळेवर या जमलं नाही बघ। तुला माहित आहे ना, आपल्या डॉक्टरांकडनं किती किती लांबनं पेशंट येतात। ह्या लांबनं पेशंट येतात, त्या लांबनं पेशंट येतात, ह्या लांबनं पेशंट येतात, त्या लांबनं। इथे थांब तू, आता बोल। तीच म्हणालतो, आपल्या डॉक्टरांकडनं लय लांब लांबनं पेशंट येतात, सांगू सांगू दमलो मी। पण तुला सांगतो, आपल्या डॉक्टरांना कधी वेळेवर यायला जमलं नाही बघ। अहो डॉक्टर, अहो आता तुम्हाला चांगलं चांगलं म्हणालतो बघा आम्ही। पलटू, बरं बरं, मी माझ्या क्लिनिक मध्ये बसतोय, पेशंट आले असतील तर प्लीज त्यांना आत पाठवा। अरे तुला सांगतो बर का, आता शांती माझ्या मध्ये, आता डॉक्टर माझ्या मध्ये, काय चाललंय तुझे? काय आहे ना पांडू, मला मध्ये करावं लागणार। कसं आहे, मला तुझा प्लॅन चांगलाच कळलाय। अरे माझा प्लॅन? माझा कसला प्लॅन रे? अरे असू दे रे, काय आहे, मला इथून काढायचं आणि माझ्या जागी तुझ्या त्या शांतीला इथं आणायचं। अरे भावा काय बोलतोय, तुला तुला काढीन। शिट, प्लॅन फसला बघ। हा असू दे, चल चल निघ, कामाला लाग, चल। जा जा, काम करतो जा। नमस्कार डॉक्टर। बरं तुम्ही कोण म्हणला? तुम्हाला काय करायचंय? आम्ही कोणते? अहो म्या पांडू आहे, पांडू। इथलं सगळं काम म्याच बघतोय बघा। सांगा तुमचं नाव। हा, इथला कंपाऊंडर आहेस होय तू? अहो काय, बरं बोला तुमचं नाव सांगा। मी मानस। मानस, बरं ती जाऊ द्या, तुम्हाला झाले काय हो? सांगून काय करू मी? तुम्ही बरं करणार का मला? अहो काय बोलायला लागलाय? म्या कोण आहे? पांडू आहे, पांडू। माझ्याशिवाय इथलं पाणी बी हलत नाही, माहिती आहे ना? हा बस बस बस, कंपाऊंडर आहेस, कंपाऊंडर सरकार। काय बोलताय? डॉक्टरला सांगतो मी मला काय झालंय ते।
पांडू पेशंट हा. आलेत का? हा आलेत डॉक्टर. त्यांना आत पाठव. बर. चल मानसा. अरे लागा विचार तर पांडूला तर काही इज्जत नाही बघा. मॅ कमी डॉक्टर. हा या बसा. तुमचं नाव काय म्हणलात? तुमचं नाव काय? हा डॉक्टर. तुमचं नाव? मी मानस डॉक्टर. बरं तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं सांगाल? मी एकदम ठीक आहे डॉक्टर. हां. पण मी माझा भाऊ स्वप्नील सोबत इथं राहत असतो. 2 वर्षाआधी आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. संकोच नका करू. काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगा. मी एक मानस उपचार करते. मी कसं सांगू मला कळत नाही आहे डॉक्टर. काही वेळा मतलब एक दिवस ना अचानक एक दिवस काहीतरी झालं. अरे दादा अरे दादा अरे दादा अरे काय अरे एवढा आनंद बाप रे बाप. अरे झालं तरी काय सांगशील का? काय तुला आठवते का आपल्या कॉलेजची श्रेया? कॉलेजची श्रेया? अच्छा वय, म्हणजे तुझी श्रेया का? तिचं काय इतक्या वर्षानंतर अचानक? अरे दादा मला आज तिची रिक्वेस्ट आली. अरे बाबा तिची रिक्वेस्ट इतक्या वर्षांनी तुला अचानक आज आली? अरे दादा मला सुचत नाही काय करू. अरे म्हणजे आता मी तिला डायरेक्ट म्हणणार तू मला आवडती. डायरेक्ट लगीन ढिंचाक. बस रे, कसं आहे ना मंडळी, बरोबर आहे की नाही? फॉलो रिक्वेस्ट वरून डायरेक्ट लग्नापर्यंत नसतं जायचं रे. कॉलेजमध्ये तिला मी आवडायचो, आठवतं ना तुला जास्त? ए दाद्या सांगून ठेवतो तुला, आमच्या मनात नाही पडायचं. कॉलेजमध्ये असंच करायचं तू. अरे स्वप्नील चिडू नकोस रे, मी मस्करी करतोय. अशी मस्कर नाही चालून घेणार मी. आतापर्यंत ठीक होता पण कॉलेजचं नाही चालू देणार. बस पुढे आता. स्वप्नील डॉक्टर साहेब अजूनपर्यंत तर ठीक आहे सगळं, मग प्रॉब्लेम काय? यापुढे ही केस अजूनच विचित्र होत गेली आहे. अगं श्रेया, आपण त्या दिवशी कॉफी प्यायला गेलो. अगं किती मस्त कॉफी होती माहिती आहे का? अगं म्हणजे त्या दिवशी काय रे, काय एकटा बडबडतोय? दिसत नाही का? काय झालं? काय ढकललं मला? अगं श्रेया मस्करी करतोय का? काय मस्करी करतो आता? श्रेया नसते दिसत नाही का तुला? अरे कोण बसलंय इथं? कोणीच तर नाही बसलंय. अरे श्रेया बसली दादा, मस्करी करतोय. अरे मस्करी मी नाही करते, मस्करी तू करतोय. कोणीच नाही बसलंय तिथं. चिडू नको. अरे काय डोळ्याची बटका तू दिसत नाही का? अरे सर्किट फ्यूज तुझ्या डोक्याचे उडले. कोणीच नाही बसलाय तिथं, नीट बघ. श्रेया चिडू नको. श्रेया काय झालं याला? तर मग अशी केस आहे डॉक्टर. स्वप्नील माझा भाऊ, त्याला प्रत्येक ठिकाणी श्रेया दिसते हो. प्रत्येक ठिकाणी श्रेयाचाच विचार करतो, श्रेयासोबत बोलतोय, श्रेयासोबत खातोय, श्रेयासोबत फिरतोय. मला कळत नाही डॉक्टर, मी काय करू? मी तुमची केस ऐकली. मला असं वाटतं की तुमच्या आणि तुमच्या भावाच्या नात्यात खूप ताणतणाव आता आलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याला बरं करण्यासाठी माझ्याकडे घेऊन या. पण आता तो सध्या तुमचं ऐकणार नाही आहे, कारण तुमचे ताणतणाव. तरी काम करा, असं तुम्ही आव्हाना की तुम्हाला सुद्धा श्रेया दिसते. खोटा बोला, गोड बोला आणि त्याला माझ्याकडे घेऊन या तुम्ही. बस ठीक आहे डॉक्टर, येऊ शकता तुम्ही. जसं तुम्ही म्हणसान तसं. ओके डॉक्टर, चला भेटूया. ओके डॉक्टर. पांडू नेक्स्ट पेशंट पाठव. बरं डॉक्टर. अगं श्रेया, अगं पुन्हा एकदा काय करू आपण, एक मूवी लागली बघ, मूवी बघायला जाऊ. अगं काय सांगू, नवीन थिएटर उघडले ते, एवढी मस्त मूवी आहे बघ. अगं म्हणजे ती मूवी हॅलो श्रेया, कशी आहेस तू? बरी आहेस ना? अरे मानस, बरं झाला आला तू. अच्छा, हो का? खूप वर्षानंतर आलीस? अरे आम्ही ते डिस्कस करत होतो, ते आपल्या कॉलेजचे किस्से आठवते का? देशमुख सर. अरे हा, देशमुख सर ना, खूप मस्ती करायचो आपण त्यांच्या लेक्चरमध्ये. पण ते सगळं ठीक आहे. तुम्ही दोघं तुमच्या गप्पा मारत बसा, मी येतो जरा. ठीक आहे, मला काम आहे. ओके. 2-3 दिवस झाले अशी नाटकं करतोय मी खूप सारे. पण स्वप्नील नुसतं श्रेयास करत राहतोय. मला जरा काही ठीक नाही वाटत. मी एकदा डॉक्टरांकडून येतो परत. अयो, आता काय शांतीचं माझं खरं नाही बरं का. काय रे पांडू, काय चालू आहे? तुला काय सांगू लागा, शांती आणि माझं. अरे तिच्यासाठी मी कविता लिहिल्या. हो ऐको. अरे ऐक, माझं मन तिच्याशी जुळू दे, माझं मन तिच्याशी जुळू दे, देवा मला शांती मिळू दे. सगळ्या मित्रांना कळू दे, सगळ्या मित्रांना कळू दे,
देवा मला फक्त शांती मिळते. तिच्या घरच्यांचं पण ओके ओके असू दे, तिच्या घरच्यांचं पण ओके ओके असते. देवा मला शांती मिळू दे. फक्त शांतीत झाली राजी, फक्त शांतीत झाल्या राजी. अरे म्हणून तर मंडळी म्हणतोय शांती फक्त माझी माझी. वा वा, चल डॉक्टर आहेत का बघ. अरे काय लागा, तू एवढं सांगितलं तरी मी डॉक्टर डॉक्टर लय दिवस झाले यायला लागलाय तसं मी. अहो बरं डॉक्टर डॉक्टर, पेशंट पेशंट. तुला किती वेळा सांगितलंय माझ्याशी त्या टोन मध्ये बोलू नकोस. वय वय डॉक्टर, सॉरी सॉरी. बरं पाठवून दे का त्यांना. हा पाठव पाठव. जावा चल. डॉक्टर बोलवायला. डॉक्टर. मिस्टर मानस या बसा. काय म्हणतोय स्वप्नील? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नाटक तर करतोय डॉक्टर साहेब. हा पण स्वप्नील तेच होते, नुसतं श्रेयाचा विचार करतोय. तो अजून श्रेयाच्या मागे लागलाय. डॅम इट मिस्टर लग्न करायच्या मागे मानस, लागलाय श्रेयाच्या. तुम्ही पण इथलं पेशंट सारखी चुकी करताय. लक्षात ठेवा, युअर गोल इज टू ब्रिंग हिम टू माय क्लिनिक अँड नॉट टू मेक हिम ऑब्सेस्ड विथ हिज हॅल्युसिनेशन. ओके डॉक्टर. एक काम करा, आता तुम्ही ते खोटं बंद करा, सत्यात बोलायला चालू करा. तो जेवढा तिच्या प्रेमात पडत जाईल तेवढं ही केस मला सोडवणं अवघड होईल. अरे डॉक्टर, पण तो अजून रागवतो, खूप चिडतो, खूप. ते तुमचं तुम्ही बघा, पण त्याला माझ्या क्लिनिक मध्ये लवकरात लवकर तुम्हाला आणायचंच आहे. ठीक आहे डॉक्टर. आणा आणा. तुम्ही सांग. ओके डॉक्टर. येतो. पांडू पेशंट पाठव. बरोबर डॉक्टर. मग काय चालू? आपण की नाही आता नवीन एक त्याग निघाले बघ. पुन्हा श्रेया, म्हणजे पुन्हा श्रेयाशी बोलतोय. काय रे, कोणाशी बोलतोय तू? आता श्रेया पुन्हा आली बघ, बोल ना. अरे श्रेया नाही आली, कोणी नाही बसलं इथं. नीट बघ एकदा. पुन्हा मस्करी का? पुन्हा मस्करी चालू मी पुन्हा मस्करी नाही करत आहे स्वप्नील, तुला कळतंय का? अरे काय प्रत्येक वेळेस तुझं आहे नाही काय चालू आहे तुझं? अरे काय रे, आहे नाही म्हणतो. अरे नीट बघ, श्रेया नाही आहे तिथं. अरे आहे रे दादा. अरे स्वप्नील, तुला कळतंय का? नीट बघ, श्रेया फक्त तुझा एक भास आहे. मागचे 7 दिवस झाले, तुला याद आहे का तू केव्हा उठतोय, केव्हा झोपतोय, काय बसतोय, कुठं जातोय? नीट याद कर स्वप्नील, प्लीज. दादा मला भास होते दादा. दादा म्हणजे वेड्यासारखं करतो दादा मी. आता दादा तू घराबाहेर काढणार आता मला. अरे नाही रे. आता तू घराबाहेर काढणार. नाही रे स्वप्नील, ऐक रे प्लीज. ना दादा तू घराबाहेर काढणार मला. अरे नाही रे स्वप्नील, मी असं का करू रे स्वप्नील? ऐक ना माझं. अरे स्वप्नील, स्वप्नील, स्वप्नील. दादा स्वप्नील ऐक. स्वप्नील दिसतील दादा मला ते. अरे स्वप्नील, तो भास आहे रे तुझा. स्वप्नील प्लीज. स्वप्नील, स्वप्नील. अरे दादा अरे उठता बसता दिसतील दादा ती मला. तू आधी शांत हो मला स्वप्नील, प्लीज प्लीज. स्वप्नील प्लीज. दादा कसं करू दादा ना. दादा कसं करू दादा? आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊ ना स्वप्नील. डॉक्टर करते ना काहीतरी. डॉक्टर नीट करता. हो नक्की नक्की नक्की. डॉक्टर शहर दिसणं बंद दादा. हो आपण डॉक्टरांना भेटू ना प्लीज. प्लीज तू माझ्यावर विश्वास ठेवणं. चला डॉक्टरांकडे प्लीज. होईल ना ठीक दादा. हो नक्की नक्की. शहराला मी दादा. हो चल डॉक्टरांकडे जाऊन येऊ आपण. चल. आयो 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 आयो. हे पांडू डॉक्टर आहेत का? थांबा तुम्ही नाही यायला हो. अहो डॉक्टर पेशंट आलं. डॉक्टर पेशंट आलं. डॉक्टर पेशंट आलं. तुला परत सांगतोय त्या टोन मध्ये बोलू नकोस माझ्याशी. पेशंट आले तर त्यांना आत पाठव. अहो वय डॉक्टर. आणि माझ्यासाठी आहे ना चहा घेऊन ये. अहो लगेच अद्रक मार्के जावा. मिस्टर मानस या बसा. आता थोडी आनंदाची बातमी घेऊन आलोय डॉक्टर. काय? स्वप्नीलला मी इथं आणलंय. त्याला आत बोलू का? आणलंय? हो आणा त्याला.
अरे स्वप्नील आत ये रे, डॉक्टर बोलत आहेत. बस. कुठे आहे स्वप्नील? हा काय इथे सर बसलाय स्वप्नील. त्या खुर्चीवर कोणीच नाही बसलंय. काय बोलताय डॉक्टर तुम्ही? इथे सर बसलाय स्वप्नील. अरे मिस्टर गायकवाड सांगा की डॉक्टरांना. स्वप्नील अरे कोणीच नाही बसलंय तिथे. अरे स्वप्नील बसला इथं. हे बघा. अरे अरे स्वप्नील तू ठीक आहे ना? अरे अरे काय डॉक्टर इतका गरम चहा तुम्ही माझ्या भावावर का फेकताय? मिस्टर मानस, कोणीच नाही बसलंय. स्वप्नील स्वप्नील तू ठीक आहेस ना स्वप्नील? मिस्टर मानस हा. काय करताय तुम्ही? कोणीच नाही बसलाय ते. अरे इथं अरे स्वप्नील 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 तू गायकवाड. कुठे गेलास? स्वप्नील मिस्टर स्वप्नील गायकवाड मला वाटतं की स्वप्नील. स्वप्नीलचं सत्य आपण मिस्टर मानस यांना कळवावं. काय बघ सत्य? मानस, तुझा भाऊ 2 वर्ष झाले कार ॲक्सिडेंटमध्ये वारला होता. त्या सदम्यामधून तू कधीच बाहेर नाही आला. त्यासाठी मी तुला रोज क्लिनिकमध्ये आणतोय. काय बोलतोय तू गायकवाड? हेच सत्य आहे. अरे असं असं नको बोलू रे. मानस ऐक रे. मानस मानस हेच खरंय. ते तुझी कल्पना आहे. अरे अरे स्वप्नील माझ्या सोबत होता रे किती दिवस. अरे तुझा भास आहे. स्वप्नील सावर स्वतःवर. स्वप्नील कसा गेला? सावर. मिस्टर मानस, मागील 2 महिन्यापासून तुमची ट्रीटमेंट माझ्याकडे चालू होती. आज शेवटी मी तुम्हाला कन्व्हिन्स करू शकलो की स्वप्नील या जगात आहेच नाही. मागच्या 2 महिन्यापासून स्वप्नीलला श्रेया असल्याचा भास होतच नव्हता. स्वप्नील असल्याचा भास तुम्हाला होत होता. मिस्टर मानस, आय एम सॉरी टू टेल यू, बट दिस होल टाइम यू वर द पेशंट.